नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आनंदाची खुशखबर. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अखेर जाहीर झालेली आहे. याचा शासन निर्णय निर्गमित सुद्धा केलेला आहे. पण तुम्हाला सविस्तर माहिती मिळालेली आहे का? नसेल तर हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. कोणाला मिळणार 2 लाख रुपये तर कोणाला मिळणार 50,000 रुपये. आता यापूर्वी तुम्हाला कर्जमुक्ती झाली होती तर तुम्हाला पुन्हा मिळणार का? किंवा यापूर्वी तुम्हाला प्रोत्साहनपर अनुदान मिळालेलं होतं तर पुन्हा मिळणार का? आणि कोणत्या शेतकऱ्यांना नेमके 2 लाख रुपये मिळणार, ही संपूर्ण अपडेट शासन निर्णयासहित तुम्हाला सांगणार आहे. चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला सविस्तर स्पष्टपणे समजून जाईल. चला तर अधिकचा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया. स्क्रीनवरती पाहायचं आहे, तुम्ही महत्वाच्या बाबी मी सांगणार आहे. पहा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 आणि या योजनेचं नाव सुद्धा हेच आहे, पुन्हा सांगणार नाही. पहा, दिनांक 2 जून 2026 रोजीचा हा शासन निर्णय म्हणजेच आजचा. आता यामध्ये प्रस्तावना आहे, ती मी वाचून दाखवत नाही, तुम्हाला सविस्तर डिस्क्रिप्शन मध्ये GR देतोय. कर्जमुक्ती योजना जी आहे ती पहा, 1 नंबरचा मुद्दा आहे, ज्या शेतकऱ्यांकडील दिनांक 1 एप्रिल 2019 पहा ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्प मुदत पीक कर्जाची 30/9/2025 अखेर थकीत असलेली पहा दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली. आता तुम्हाला समजलंच नसणार, पुन्हा सांगतो. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत तुम्ही कर्ज उचल केला असाल या कालावधीत, आणि ते तुम्ही 30/9/2025 अखेर थकीत ठेवला आहात, म्हणजे थकीत असलेली. आणि पहा, ते कर्ज 31/3/2026 अखेर परतफेडच केला नाही, म्हणजे परतफेड न झालेली. एक किंवा अनेक बँकांकडील एकत्रित थकबाकीची मुद्दल व्याजासह अधिकतम रक्कम 2 लाखांपर्यंत आहे. म्हणजे काय? मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम म्हणजे तुमचं 1,80,000 कर्ज असेल आणि व्याज 20,000 असेल, म्हणजेच काय 2 लाख किंवा त्यापेक्षा जास्त जात असेल तर अधिकतम रक्कम म्हणजे 2 लाखांपर्यंतच तुम्हाला मिळणार आहे. अशा शेतकऱ्यांची जमीन धारणेची क्षेत्र विचारात न घेता त्यांच्या कर्ज खात्यात 2 लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. समजलं? 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती मिळणार आहे या कालावधीत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी. समजलं नसेल तर पुन्हा रिपीट व्हिडिओमध्ये जा आणि रिपीट करा, तुम्हाला समजून जाईल. आता पहा, दुसरा मुद्दा आहे, सेम मुद्दा आहे. 1/4/19 ते 31/3/25 पर्यंत वाटप केलेल्या अल्प मुदत पीक कर्जाचे पुनर्गठन पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जामधील इथे सुद्धा पहा 30/9/25 पर्यंत थकीत असलेल्या आणि 31/3/26 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्याची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम 2 लाखांपर्यंत असल्यास त्याचा कर्जमुक्ती योजनेत समावेश करण्यात येईल. या योजनेमध्ये उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे पीक कर्ज पुनर्गठित सेम तारीख आहे 30/9/25 रोजी थकीत असणं गरजेचं आहे आणि 31/3/2026 पर्यंत परतफेड न केलेलं असलं पाहिजे. समजलं? तर अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्याची एकत्रित थकबाकीची रक्कम म्हणजे एका बँकेत तुमचे 50,000, एका बँकेत 50,000 असे 2 लाखापर्यंतच तुम्हाला कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. दुसरा मुद्दा सुद्धा समजला. तिसरा मुद्दा आता महत्वाचा बाब म्हणजे तुम्ही महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना होती 2019 त्याचा लाभ घेतला असाल तर पहा, अशा शेतकऱ्यांनी दिनांक 1/4/19 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन पुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्याची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेली म्हणजे 30/9 पर्यंत थकीत आहे, 31/3/2026 पर्यंत परतफेड केलेली नाही, अशा शेतकऱ्यांना म्हणजे अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम 50,000 रुपयांपर्यंत असल्यास त्यांना या योजनेअंतर्गत 50,000 रुपये अधिकतम मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. म्हणजे पूर्वी 2019 ला तुम्ही लाभ घेतला असाल तर तुम्हाला फक्त 50,000 रुपयेच मिळणार आहे. आणि या योजनेमध्ये पहा, एक वेळ समझोता म्हणून तुम्हाला इथे सुद्धा देण्यात आलेला आहे,
जे की मी पहिला मुद्दा मी वाचत नाही, हा मुद्दा तुम्हाला माहिती आहे, 2 लाखांपर्यंत कर्जमाफी आहे. अशा शेतकऱ्याने प्रथम 2 लाखापेक्षा जास्त असलेली थकीत रकमेची बँकेस किंवा संस्थेस परतफेड करणे आवश्यक आहे. म्हणजे काय, तुमचं 2 लाखांच्या वरती कर्ज असेल, उदाहरणार्थ 2.5 लाख, तर तुम्हाला वरचे 50,000 रुपये किंवा व्याज असेल ते व्याजासहित भरावे लागतील आणि 2 लाख रुपये शासन जमा करतील. पहा, अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्यांना एक वेळ समझोता अंतर्गत 2 लाख रकमेचा लाभ देण्यात येईल. एक वेळ समझोता म्हणून तुम्हाला ही कर्जमुक्ती मिळणार आहे. पहा, जी काही 2 लाखाच्या वर असेल ती तुम्हाला भरावं लागेल. तसंच इथं सुद्धा तुम्हाला पुनर्गठन, फेर पुनर्गठनला सुद्धा सेम आहे, 2 लाखाच्या वरचं तुम्हाला भरावं लागेल. ज्या शेतकऱ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 चा लाभ मिळाला आहे, अशा शेतकऱ्यांनी सुद्धा सेम तुम्हाला डेट आहे 31/3/26 अखेर परतफेड न झालेल्यांना काय म्हटलेलं आहे, मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम 50,000 पेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या थकीत रकमेपैकी 50,000 वरील संपूर्ण थकबाकी बँकेमध्ये जमा केल्यानंतर त्यांना 50,000 रुपये प्रति शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. पण हे तुम्हाला कधीपर्यंत भरायचे आहे, 31 मार्च 2027 पर्यंत भरावी लागेल 50,000 रुपयांवरील रक्कम. तसेच तुम्हाला 2 लाखाचे सुद्धा भरावं लागेल. 31/3/2027 पर्यंत तुम्हाला भरल्यानंतरच वरील 2 लाख रुपये मिळणार आहे. समजलं तुम्हाला? म्हणजे ज्या शेतकऱ्यांना 2019 ला कर्जमाफी झालेली आहे त्यांना 50,000 रुपयेच मिळणार आहेत. पण उर्वरित रक्कम भरल्यानंतर, म्हणजे ते थकीत असेल तर. आता हा झाला. त्याचबरोबर हे कर्जमाफी कुणाला होणार आहे, कोणत्या सभासदांना होणार आहे, ते म्हणजे राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, संस्था ज्या आहेत त्या शासनाच्या, त्यांनाच ही कर्जमाफी होणार आहे. म्हणजे शेतकरी पीक कर्ज घेतात त्या शेतकऱ्यांना, म्हणजे त्या राष्ट्रीयकृत बँकेतील शेतकऱ्यांना. आता पहा, प्रोत्साहनपर लाभ जो आहे, महत्वाचा बाब, आम्ही तर दरवेळेला कर्ज भरतो, नियमित भरतो, त्यांना प्रोत्साहनपर लाभ कसा मिळणार आहे पहा. वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी 22-23, 23-24 आणि 24-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जून पूर्वी किंवा बँकेच्या नियमानुसार विहित वेळेत यापैकी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा हेतूने प्रति शेतकरी 50,000 इतक्या अधिकतम रकमेपर्यंत लाभ देण्यात येईल. म्हणजे तुमचं 50,000 रुपये जास्तीत जास्त रक्कम मिळणार आहे. 25,000 असेल तर 25,000, जर तुमचं 50,000च्या वर असेल तर नाही, फक्त 50,000 मिळणार आहे. अशा पात्र शेतकऱ्यांनी सन 25-26, 26-27 या आर्थिक वर्षात पीक कर्ज घेतले असल्यास अशा कर्जाची देखील विहित मुदतीत परतफेड करणे अनिवार्य आहे. आता प्रोत्साहनपर लाभ कुणाला मिळणार, 22-23, 23-24 आणि 24-25 यापैकी 2 वर्षात कर्ज घेतलाय आणि तुम्ही नियमित कर्ज परतफेड केलाय बँकेच्या नियमानुसार 30 जून पूर्वी किंवा बँकेच्या नियमानुसार, त्यांना 50,000 रुपये जास्तीत जास्त प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. आता सन 23-24 अथवा 24-25 या वर्षात घेतलेल्या व त्यांची विहित कालावधीत पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50,000 पेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना सन 23-24 अथवा 24-25 या वर्षात अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल व व्याजासह प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम किमान रुपये 5,000 रक्कम प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. समजलं? म्हणजे 50,000 रुपयेपेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांनी त्यांनी सन 23-24 अथवा 24-25 या वर्षात अल्पमुदत पीक कर्जाची मुद्दल व व्याजासह प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम किती केलाय, 50,000, तर 50,000 मिळणार किंवा किमान 5,000 रुपये किंवा कमीत कमी 5,000 रुपये रक्कम प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. समजलं? पुढील पहा. आता या योजनेमध्ये खालीलप्रमाणे निकष आहेत. कोणते कोणते निकष आहेत? सदर योजनेचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष आहे. या योजनेमध्ये शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ दिलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार नाही. म्हणजे तुम्हाला 2 लाख आणि प्रोत्साहनपर लाभ असं नाही. सदर योजना शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, म्हणजे ज्या शासनाच्या बँका आहेत जे कर्ज देतं पीक कर्ज, अशाच बँकांना लागू राहील. तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांनी
त्यांच्या स्वतःच्या निधीतून वितरित केलेल्या कर्जांना देखील सदर योजना लागू राहील. योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे तसेच ॲग्रिस्टॅक आधार सामग्री मंचावर शेतकऱ्यांची नोंदणी अनिवार्य आहे. ॲग्रिस्टॅक महत्वाचं कार्ड आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय, व्हिडिओ जाऊन पहा. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी खालील व्यक्ती पात्र असणार नाही. पहा, मंत्री जे काही आहेत, लोकसभा सदस्य वगैरे किंवा पंचायत समिती सदस्य, नागरी स्थानिक संस्थांचे सदस्य, हे जे आहेत ते अपात्र असतील. आणि केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी एकत्रित मासिक वेतन 25,000 पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती अपात्र आहेत. तसेच ह्या जी काही मंडळे आहेत भारत सरकारची, त्यांचे सुद्धा मासिक वेतन 25,000 पेक्षा जास्त असणारी व्यक्ती अपात्र आहे. शेतीबाह्य उत्पन्नातून स्रोतातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती सुद्धा अपात्र आहेत. निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन 25,000 रुपये आहेत ते सुद्धा अपात्र आहेत. कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी साखर कारखाने जे काही आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा एकत्रित वेतन रुपये 25,000 रुपये पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती अपात्र आहेत. अपात्र बद्दल हा टॅब तुम्ही झूम करा आणि तुम्ही वाचू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला याची लिंक सुद्धा देतोय. आता हे महत्वाच्या बाबी सांगितल्या. योजनेची अंमलबजावणी पहा, इथे जे काही आहे अध्यक्ष आपले मुख्यमंत्री आहेत, ही समिती गठीत करण्यात आलेली आहे. आणि कृषी जे काही कर्जासाठी सहकार आधार सामुग्री आहे ते करावं लागणार आहे. आणि इथे पहा, हा शासन निर्णय 2/6/2026 रोजी काढलेला आहे. अशा प्रकारे आणि जे काही तुम्हाला कर्जमुक्ती योजनेचा फॉर्म आहे तो ऑनलाईन आधार प्रमाणीकरणानुसार भरण्यात येणार आहे. आणि याबद्दलची नेक्स्ट अपडेट येईल त्यावेळेला तुम्हाला संपूर्ण माहिती आणखीन देण्यात येईल. तर अपात्र पात्र हे तुम्हाला समजलं. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये भेटणार आहे ते कोण असणार आहेत ते समजलं. ज्या शेतकऱ्यांनी पूर्वी 2 लाख रुपये कर्जमुक्ती घेतलेली आहेत त्यांना जास्तीत जास्त 50,000 रुपये मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज परतफेड केलेले आहे त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. या व्यतिरिक्त काही अडचणी शंका असतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा. नेक्स्ट व्हिडिओ डिटेल्स मध्ये त्याबद्दल सुद्धा सांगण्यात येईल मुद्देवार. हा व्हिडिओ जास्त मोठा असला तरी खूप महत्वाचा होता. जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.